आज आमच्या घरच्या गौराईचं आगमन मीच केलं. गावाकडे यायचं म्हणलं की आपली एक्साइटमेंट ही ढगात असते. मग लवकर लवकर उरकून लॉक लावायला घेतलं. पण जेव्हा लवकर उरकायचं असतं तेव्हा लॉक काय लागत नसतं. तिथून स्टॉपला आलं की 1 मिनिटामध्ये लाल परी. काही ती माझीच वाट बघत होती. विषयच नाही. ते पावसाळ्यात सुद्धा माझ्या हाताचे चालट बेधडक निघून राहिले. गरमी होती का थंडी वाजती हेच समजत नाही. हे अक्षर मराठीतच लिहायचे असते तेवढं गॅप देऊन का लिहिलं. बसल्या बसल्या तिथे एक छोटा पॅकेट भेटला आपल्याला. जे निवांत माझ्या जवळ येऊन बसला. तिचा भाऊ 2-2 मिनिटाला विचारत होता आमची चिंगी आहे का म्हणून. त्याला म्हणलं मी तिला घेऊन जाऊ का. तो पोरगा अक्षरशः रडायलाच लागला. आपल्या तालुक्याच्या बस स्टँडवरती ही ताई निवांत झोपली होती. गर्दीशी हिला काही घेणं देणंच नव्हतं. मग न्यायला आलेली गाडी पण मध्येच बंद पडली. आज आपल्या स्वागताला चिल्लर पार्टी नव्हती कारण ती बिझी होती. तर आपला टिले आला होता. मग आल्या आल्या फराळाचं करायला चालू होतं तर आई साहेबांनी लगेच आम्हाला कामाला गुंतून दिलं. माझे लाडू गोल येऊ नये तर नाही येऊ पण करणं भागच आहे. पावसाने तर फार घराभोवतालचे हालच झालेले होते. मग लक्ष्मीचं सामान काढायला घेतलं. मी घरी असल्यावर लक्ष्मीचं सामान साफ करण्यापासून ते लक्ष्मी बसवण्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच असतं. माझी चिल्लर पार्टी जरी स्वागताला नाही आली तरी कामाला मात्र नेहमी हजर असते बरं का. सगळ्या कामामध्ये यांची मदत असते आम्हाला. मग घेतली गौराईच्या आगमनाची तयारी करायला. त्यात पावलं काढून घेणं हे भागत असतं. आणि मग आमच्या घरामध्ये मी गौराईचं आगमन केलं. मला थोडंफार ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा. आणि हो, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा.